फोनपे, 1,00,000 कॅश, 2,00,000 फोनपे आणि एक 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली. एक 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनी, एक महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली. म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय. नंतर त्यांनी खरी आई दाखवली. म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाही आहे. ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे. तिने स्वतःहून आम्हाला दाखवले. कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती. तिला असं काही जाता येईना. त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले. तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवलं. प्रूफ दाखवल्याच्या नंतर हे त्याचं प्रूफ, हे जे 8 लग्नाचं आहे ना, हे 8 लग्नाचा तिचा प्रूफ, हे 8 लग्नाचा प्रूफ. गणेश अंदुरे आणि राधा अंदुरेने माझी फसवणूक केलेली आहे. आणि माझी एकच मागणी आहे, त्या मुलीचं तिचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे भारती जितेंद्र गुमास्ते. तिचं वय आज रोजी 19 वर्ष आहे. पण या अगोदर त्यांनी 8 लग्न केले. त्या अगोदर त्यांनी 2023 पासून ही त्यांच्यासोबत आहे. आणि ती 2023 पासून ही त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9वं लग्न करायला. आणि शेवटी मी तिला सोनं, दागिने जे काय केले ते, घरात पैसे होते, माझा भाऊ, माझी आई सगळे पुण्याला असताना आम्ही दोघंच घरी राहायचो. तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला. आणि माझ्या घरातले 80,000 रोख आणि जे काय सोनं, दागिने होते 6 ग्रॅम, ते पूर्णपणे घेऊन गेले. माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली. SP साहेबांकडे माझी एवढीच मागणी आहे की माझे हे गेलेले पैसे मला परत मिळावे आणि मला न्याय मिळावा, की यांनी सजा द्यावी. यांचे जे काय कार्य केले यांनी. माझी मागणी अशीच SP साहेबांना